सुंदर असा चेंडू ऑफ साईडला, कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. इथून होतोय डॉट बॉल. हर्षद भोईर मयंक 11चे ओनर आहेत. त्यांनी आत्ताच सांगितले की या वर्षी तरी ट्रॉफी भेटू दे. प्रयत्न केले तर नक्कीच मिळेल तुम्हाला ती ट्रॉफी. सुंदर असा चेंडू, चेंडू हव्यात आहे, झेलची संधी आहे, पण चेंडू जाईल ऑफ साइडला सीमारेषा पार. दमदार षटकार. चेंडू अप्रतिम हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आलाय तो हर्षच्या बॅट मधून षटकार. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. अजय केनेवर संघनायकानं विश्वास दाखवलाय पहिल्या षटकात. फुल टॉस ऑन साइडला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षकाच्या आवाका बाहेर. चेंडू वन बाउन्स वर दिला, चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार चौकार. धन्यवाद डीजे. कोणती दुखापत जर झाली असेल तर रनर ठेवू शकतो, अशी आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे. कव्हरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. जो गोलंदाजी करत असेल त्याला रनर मिळणार नाही, याची नोंद घ्या. ठीक आहे, त्यांच्याच टीमचा आहे, टी शर्ट नाही वाटतं त्याला, हरकत नाही आहे. निकेश ऑफ साइडला, झेलची संधी आहे आणि झेलच्या स्वरूपात लागतोय तो पहिला धक्का. एमबी फॅशन या संघाला फलंदाज बाद. धावफलकार झाला लागले त्या 11. पहिलं षटक मार्गस्थ आहे, गोलंदाज अजयचं. पॉवर प्लेचं षटक अजय केनेवर संघनायकानं विश्वास दाखवला आहे. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर विक्रम भोईर. कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून ऑफ साइडला चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धापलकर झाला लागल्यात त्या 15.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनायक. 4 षटक जर 20 मिनिटात पूर्ण झाली नाही तर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये असेल याची नोंद घ्या. सिज्जू साठी देखील पारितोषिक आहे. झेल पकडला तर आकाश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल याची नोंद घ्या. फक्त तुम्ही बॉलला शोधा आणि 500 रुपये जिंका. संधी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. बबलू पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. डाबल करता लागल्यात त्या 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज विनयचं. स्ट्राईक एंडला फलंदाज विक्रम भोईर. 40+ एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका ऑन साइडला. मिस टायमिंग आहे. झेलची संधी आहे. फलंदाज बाद. दुसरा मोठा धक्का लागतोय MB फॅशन या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. धपल करता लागल्यात त्या 17. चला जास्त वेळ घेऊ नका. तुम्हालाच एक फिल्डर 38 सर्कल मध्ये 5व्या षटकात ठेवावा लागेल याची नोंद घ्या. सुंदर असा चेंडू, जास्त उंची. बघूया लांबी मिळते का. आणि मिळते लांबी. चेंडू जाईल ऑन साइडला सीमारेषे पार. दमदार षटकार. धापल करता लागल्यात त्या 23. दुसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज विनयचं. विनयवर आक्रमणाला झाली आहे सुरुवात. हर्षच्या माध्यमातून सुंदर असा चेंडू. पंचांकडे दाद मागितली आहे पण पंचांनी ती फेटाळली आहे. रिव्ह्यू नाही आहे. कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 2000 रुपये कॅश प्राइज असेल MB फॅशन तर्फे. याची नोंद घ्या.
सुंदर असा चेंडू, स्टेट ड्राईव्हचा लाजवाब फटका, क्षेत्ररक्षक आहे, मिळेल ती फक्त. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. ज्याकडून झेल पकडली तर 500 रुपये कॅश प्राइस. आकाश भोईरचं तुमच्यावर प्रेम आहे. विनेशला 1000 रुपये कॅश प्राइस आहे बघा. 500 रुपयाची वाढ आहे अजून. दोन षटकांचा खेळ संपलाय. धापलकर झाला लागल्या त्या 24. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर स्वतः संघनायक अरुण भोईर. दोन षटकांचा खेळ संपलाय. धापलकर झाला लागल्या त्या 24. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा महेश. चला जास्त वेळ घेऊ नका. एकाने क्षेत्ररक्षण लावायचं मित्रांनो. वेळेत सामने कंप्लीट होणं तितकंच गरजेचं आहे. दिनेश जाधव यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. झेल पकडला तर आकाश भोईर यांच्याकडून 1500 रुपये. चला बघा, संधी आहे, त्या संधीचं सोनं करा. चेंडू येण्याची वाट बघा आपल्याकडे. वाईट बॉल, अतिरिक्त धाव, दिसेपासून भरकटत आहेत गोलंदाज अरुण भोईर. एक अनुभवी गोलंदाज आहे, स्वतः संघनायक आहेत. सुंदर असा चेंडू, रिव्हर्स खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. अरुण भोईर यांच्यासाठी देखील संधी आहे. 2 चेंडूवर 2 विकेट जर मिळवले तर आकाश भोईर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज आहे. सुंदर असा चेंडू, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. थोडासा अडचणीत सापडला एमबी फॅशन हा संघ. प्रवीण भोईरचं येणं अजून बाकी आहे. वाट बघतायत प्रवीण भोईरला कधी फलंदाजी मिळेल. नक्कीच निकू सांगतायत. 25. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धापलकर झाला लागले त्या 25. स्ट्राइक चेंज करू शकतो. झेलची संधी आहे आणि सोडलाय झेल आणि पॉइंट क्षेत्रामधून चाललंय काय. फलंदाज पडतोय, क्षेत्ररक्षक पडतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि एकूण धावा मिळतील त्या 3. थोडस लेझी क्रिकेट चाललंय मैदानाच्या आतमध्ये आणि हर्ष आता स्ट्राइक मिळाली हर्षला. धापलकर झाला लागले ते 28. प्रवीण भोईर, निकू देखील तुमच्यावर बक्षिसांचा वर्षाव करणार आहेत. फलंदाजी कधी येते वाट बघतायत ते देखील. हर्षद भोईर देखील लावणार आहेत बोलता बक्षीस. चला जास्त वेळ घेऊ नका, पटापट क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो, वेळ होतोय. अरुण भोईर. सुंदर असा चेंडू, गती परिवर्तन आहे. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. इथून होते निर्धाव चेंडूची दमदार समाप्ती. धापलकर झाला लागल्या त्या 28. तिसरा षटक मार्गस्थ आहे.
लेग बी 4 पण विकेट आहे याची नोंद घ्या या स्पर्धेत. सुंदर असा चेंडू कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि मिळतील त्या धावा एकूण 2. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 शॉट. 1 शॉट आहे. ठीक आहे, हरकत नाही आहे. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक आणि दुसऱ्या धावेचा चालवलाय प्रयत्न आणि धावा मिळतील त्या 2. ड्रिंक्स ट्रॉली जायचंय मैदानात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलकर धावा लागल्यात त्या 31. SR11 आणि मयंक 11 दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. SR11 आणि मयंक 11. धावपलकर धावा लागल्यात त्या 31. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा लागल्यात त्या 31. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. बॉलरचं नाव कळवायचंय. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन. सुंदर असा चेंडू पडल्यानंतर आला आतमध्ये आणि चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश. धावपलकर धावा लागल्यात त्या 31. चौथं षटक मार्गस्थ आहे. प्रवीण भोईरची वाट बघतायत पण प्रवीण भोईर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये येत नाही आहेत. दोन चेंडूवर 2 षटकार मारले तर 1000 रुपये कॅश प्राइज असेल याची नोंद घ्या. MB फॅशन साठी असेल हे फक्त.
सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस होता चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. चेंडूने घेतला एष्ट्यांचा भेद. फलंदाज बाद. तू चल मे आया. डावखुऱ्या हाताचा रणजित पाटील. बघूया या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होते का. 2 चेंडूवर 2 सफलता मिळवल्यात गोलंदाज केतनने. बघा काय निर्णय तो कळवा आयोजक. प्रवीण भोईर काय मैदानाच्या आतमध्ये जायलाच तयार नाहीयेत. सराव थोडस कमी आहे का काय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद. प्रवीण भोईरचा थोडासा सराव कमी आहे वाटतं. त्यांचे फॅन फॉलोअर जास्त आहेत, ते वाट बघतायत कधी बक्षिसांचा वर्षाव आम्ही प्रवीण भोईरवर करू. पण प्रवीण भोईर फलंदाजीसाठी जायलाच तयार नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा आधीच त्यांनी हार मानली आहे की काय येणारा काळच सांगेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज केतनला. बघूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का. पुन्हा एकदा हॅट्रिक पूर्ण झाली या स्पर्धेतील. काय चेंडू हाताळलाय. फ्लाइटेड चेंडू आणि चेंडूने घेतला एष्ट्यांचा हवेत. फलंदाज बाद. या अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये एमबी फॅशनची झाली आहे. थोडासा स्कोर या षटकामध्ये थांबलाय, धावा बनत नाहीये. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रणजित. प्रवीण भोईर येत नाही. सर्व प्रेक्षकच तो प्रश्न उपस्थित करतायत. येतील येतील मित्रांनो, लवकरच येतील. शेवटच्या षटकासाठी त्यांना ठेवलंय. हाणामारीचं काम आहे त्यांचं. आता मात्र दिशेपासून भरकटतोय गोलंदाज केतन. एष्टी रक्षकाकडून झाली आहे चूक. विनेश पाटील करता चेंडूचा पाठलाग आणि थकले थकले चेंडू गेलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. दमदार चौकार. वाईट +4. एकूण धावा मिळतील 5. पंजा खुललाय. वाईट +4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया हर्ष सलामीला आलेत अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. हर्षला इथून मोठे फटके मारावे लागतील कारण या षटकामध्ये धावा बनल्या नाही आहेत. या स्पर्धेत थ्रो गोलंदाजी आढळली तर डायरेक्ट नो असेल. कोणत्याही प्रकारची वॉर्निंग नाहीये याची नोंद घ्या. पंचांना देखील सूचना आहे, डायरेक्ट नो देऊ शकता तुम्ही. सुंदर असा चेंडू पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झाली आहे थोडीशी चूक आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये.
अजूनही चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावपलकर धावा लागल्यात त्या 39. सुंदर असा चेंडू, गती कमी केली, एसटी रक्षकाकडून झाली आहे चूक आणि मिळेल लेग बायच्या स्वरूपात एक धाव. चार षटकांचा खेळ संपलाय. धापलकर धावा लागल्यात त्या 10च्या सरासरीने 40. कारण मोठे मोठे फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला येऊन बसलेत. ते एवढेच सांगत असतील की या षटकात बाबा 10 ते 15 धावा बनवा की आपल्याला लढाईला देखील स्कोर बनेल. गोलंदाजांना एक ताकद निर्माण होईल. चला जास्त वेळ घेऊ नका, शेवटचं षटक आहे. मयंक 11 आणि SR 11 दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होईल. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी एमबी फॅशनच्या फलंदाजांना संधी आहे. एक टी शर्ट त्यांच्या ओनर कडून असेल, चौकार मारला किंवा षटकार मारला, संधी आहे. हर सलामीला आले तिथून जिम्मेदारी घ्यावी लागेल. धावपलकर धावा लागल्यात त्या 40. चला जास्त वेळ घेऊ नका. हाणामारीचं षटक, महेश गोलंदाजी मार्कवर, मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. आता स्ट्राईक एंडला फलंदाज डावकुऱ्या हाताचा रणजित पाटील. धावपलकर धावा लागल्यात त्या 41. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावा थोडे धावपलकर धावा लागल्यात त्या 41. थोडासा स्कोर कमी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, नाही तर तुमचा एक खेळाडू आता 38 सर्कल मध्ये येईल. जास्त वेळ घेतलाय तुम्ही. चॅलेंज 11. सुंदर असा चेंडू, कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका, गॅप मध्ये चेंडू जाईल, सीमा रेषा पार, दमदार चौकार. एक टी शर्ट फक्त एमबी फॅशन या संघासाठीच हे पारितोषिक आहे, त्यामुळे तुम्ही जास्त खुश होऊ नका. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धापलकर धावा लागल्या त्या 45. अजूनही 4 चेंडू 10 ते 12 धावा येणं इथून गरजेचं आहे. प्रवीण भोईर सरावाच्या अभावे फलंदाजीसाठी आले नाहीयेत. सुंदर असा चेंडू ऑन साइडला भिरकवून द्यायचा तर फाईन लेग क्षेत्रामधून झाली आहे चुकी. चेंडू जाईल जमिनीला चाटत पुसत, चेंडू सीमारेच्या पार, दमदार चौकार. मानकरी ठरलाय रणजित पाटील. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. बघूया किती टी शर्ट आपल्या पारितोषिक घरी घेऊन जात आहेत. सुंदर असा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावपलकर धावा लागल्यात त्या 50. 50 कंप्लीट. हर्ष सलामीला आलेत, पण हर्षच्या बॅट मधून देखील अजून काही मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धापलकर धावा लागल्यात त्या 50. झेलची संधी आहे, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि विनेशला पारितोषिक देखील मिळणार आहे आकाश भोईर यांच्याकडून. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज हरीशचा खेळ.
पण आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आता आलेला आहे. प्रवीण भोईर फलंदाजीसाठी आल्यात. तो आलाय आणि मयूर लोखंडेंचं त्यांच्यावर प्रेम आहे. उंबारडेचे 3 धावून पूर्ण केल्या ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तो आलाय. एक बॉल बाकी आहे. काय करतो बघूया. 90 नाहीये मित्रा इथे फक्त षटकार आहे आणि प्रवीण भोईर मध्ये ती क्षमता आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल आता. आणि चेंडू प्रवीण भोईरला समजलाच नाहीये. लेग भाईच्या स्वरूपात मिळेल ती एक धाव. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफल करता लागल्यात त्या 51. चला SR11 आणि मयंक 11 दोन्ही संघाचे संघ नायक नाणेफेकीसाठी या. चला राहुल केने आणि त्यांच्या विरोधात हारिस केने. बिग फाईट सामना आपल्याला आता पाहायला मिळेल मैदानाचा आतमध्ये. MB फॅशनचे ओनर मुकेश भोईर साहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. मयंक 11 आणि SR11 दोन्ही संघामध्ये होते नाणेफेकीचा कौल. चला तू बोल मी बोल नका बोला पटापट. मयंक 11चा कॉल असेल बघूया. छापा असा कॉल आहे आणि काटा पडलाय. राहुल केने थांबायचंय थोडं. नाणेफेकी जिंकली आहे तर निर्णय कळवायचा. मी बोलणार नाही तर आम्ही पण तुम्हाला खेळवणार नाही. बोलावंच लागेल. नाणेफेकी जिंकले तर नाणेफेकीचा कौल कळवायचा आहे. तो यार SR11 संघाचे संपूर्ण संघ एकत्र व्हायचा आहे या पुढील मॅच साठी. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. विनंती असेल सर्व प्लेयर्स एकत्रित यायचा आहे. बावन्न धाव संख्येचं लक्ष पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. तर चिकनगर प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला प्रतिम पारितोषिकाच्या ट्रॉफीच्या स्वरूपाने कैलासवासी खंडू विष्णू भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री जितेश खंडू भोईर RB ग्रुप यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय कुमार गौरांश गिरीश भोईर RB ग्रुप चिकनगर यांच्याकडून आपल्याला पारितोषिक पाहायला मिळतोय. तसंच मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी कुमारी यशिता अल्पेश भोईर RB ग्रुप चिकनगर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. भव्य दिव्य अशा ट्रॉफीचं स्वरूप आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. तसेच उत्कृष्ट फलंदाज कुमार युगांश अल्पेश भोईर RB ग्रुप चिकनगर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. तसेच उत्कृष्ट गोलंदाज कुमार गौरांश गिरीश भोईर RB ग्रुप चिकनगर यांच्याकडून पाहायला मिळतोय. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमार युगांश अल्पेश भोईर RB ग्रुप चिकनगर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तर प्लेयर्सला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणीही मोबाईल घेऊन जायचं नाहीये. पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. 2 रन्सची पॅनल्टी आहे. येस आयोजकांच्याकडून सूचना येत आहेत. कोणीही मोबाईल घेऊन जायचं नाही आतमध्ये.
महेश आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी प्रवीण भोईर. गोलंदाजीमध्ये परी भोईर पहिल्याच षटकामध्ये पहिला चेंडू खोळात टाकला होता, पूर्णपणे बीट झालेत. चांगला चेंडू, अतिशय चांगला योग्य टप्प्याचा चेंडू, पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. तर प्रवीण भोईर साठी पारितोषिक येतो एमबी फॅशन कडून. 3 विकेट साठी 1000 रुपयाचे पारितोषिक. संधी आहे, राजेश भोईर आहे तिथे. चेंडू कॅरी झाला नाहीये, चेंडू थोडासा पुढे पडलाय. नक्कीच संधी निर्माण झाली होती. पहिल्या चेंडूवर एक विकेट घेण्याची संधी जरूर आली होती. एमबी फॅशन कडून 3 विकेट साठी 1000 रुपयाचे डबल कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये काही करायला मिळालं नव्हतं प्रवीणला, परंतु संधी आहे गोलंदाजीच्या मार्फत कामगिरी करण्यासाठी. आडव्या बॅटने इथे मात्र खेचलाय चेंडूला, चेंडूला फेकून दिलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर हितेशच्या कमबॅक करावं लागेल प्रवीणला. षटकाराचं प्रत्युत्तर, चांगला फटका इनसाइड आउटच्या माध्यमाने चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. ज्या प्रकारचं चेंडू हाताळला जातोय त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र तैनात केला गेलाय. एका धावेने धावसंख्या स्ट्राईक होते, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 8 या आकड्यावर जात असताना पाहायला मिळतोय. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे. डान्सिंग ऑन द विकेट अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होत असताना सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 9 या आकड्यावर. फुलरलँडचा चेंडू इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहिले षटकाचा सामना इथे संपन्न झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रवीणच्या माध्यमाने धावसंख्या खर्च केली फक्त आणि फक्त 9. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटकार जरूर आला, परंतु धावसंख्या फक्त आणि फक्त 9 खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तर पहिल्या चेंडूवर हा तडाखा पाहायला मिळाला, चौकार येतोय. चेंडू पाहायला मिळाला होता, त्यानंतर स्क्वेअर कटच्या माध्यमाने चेंडू उडवला गेला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलोत्रमध्ये कॉटन बॉलची संधी आली होती आणि खूप चांगल्या प्रकारचा झेल इथे मात्र टिपत असताना चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र सेट फलंदाज सलामीला आला होता, त्याचा मात्र मैदान सोडावं लागलंय. पहिल्या विकेटचं पतन.
बाद केले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल MB मेन्स फॅशन कडून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डाऊन द लेग. इथे मात्र चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू बॅक टू बॅक दुसरा हादरा देत असताना निकेश भोईरने आता मात्र दुसरा विकेट इथे मात्र पटकावलंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. अजून एक विकेट आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला मिळेल. नक्कीच संधी आहे निकेश साठी. MB फॅशन कडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण भोईर 40+ मध्ये खूप चांगल्या प्रकारचं कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी वारंवार देत असतात. आता मात्र समोर गोलंदाजी निकेश खूप चांगल्या प्रकारची करतो. बॅक टू बॅक 2 हदरे. चांगला फटका पाहायला मिळतो. मनगटाचा वापर करत असताना फक्त आणि फक्त चेंडूला ढकललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक नरेंद्र वेगाने आले. त्यानंतर एका धावेने स्ट्राइक रोटेट होतीये. धाव संख्या 14 या आकड्यावर. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निकेश. फुलरलेंचा चेंडू क्रॉस बॅटेड समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा नरेंद्र इन ऍक्शन मध्ये. चांगली फेकी ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळते. क्या बात आहे. 40+ चे खेळाडू आहेत परंतु फेकी पहा. ऍक्युरेट फेकी ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय. एका धावेने धावसंख्या फलक 15 या आकड्यावर. शेवटच्या चेंडूवर संधी जरूर आहे कॅश प्राइज साठी. चेंडू उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विक्रम भोईर तैनात आहेत. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. अशा प्रकारे जर विचार केला गेला तर पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक आपल्याला पाहायला मिळतोय 16. 2 गड्यांच्या नोबदल्यात 16 धावसंख्या. छत्तीस धावसंख्येची वेळी गरज आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 36 ची गरज असताना तिसरं षटक हाताळण्यासाठी नरेंद्र येतोय. नरेंद्र त्याच्या विपक्षात अरुण भोईर पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच लाईन पाहावी लागेल. यस इट इज वाईड. अवांतर धाव 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. आता पाहू शकाल 17 या आकड्यावर खतरा कोणाला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला अथवा गोलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळते. अपील नक्कीच पाहायला मिळाली होती. लेग बायच्या स्वरूपाने 1 धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 18. या धावसंख्येवर एका धावेने आपलं धावसंख्या फलक हळत असताना पाहायला मिळतोय.
सलामीचा एक मात्र बॅटर हितेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून षटकार देखील आलाय. चांगला चेंडू, योग्य लाईन आणि टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. फ्लाइटेड होता चेंडू. फिंगर रोल फ्लाइट दिली गेली. त्यानंतर फलंदाज थोडे संभ्रमात पडले. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या स्ट्राईक होते. धावसंख्या 19. इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. अरुणच्या बॅट मधून हा चेंडू दिलाय फेकून. लॉंग ऑन सी मारेशे बाहेर. हवाई सफर येतोय सिक्सर. थँक्यू डीजे. आणि नरेंद्र पाटील साठी संधी असेल. जर विकेट घेतला तर टी शर्ट असेल एमबी फॅशन कडून. डीप मध्ये प्रवीण भोईर आहे. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. वेगाने जाणं गरजेचं होतं. त्यानंतर हलवार पद्धतीने चेंडूवर गेलं. त्यानंतर देखील फंबल होत असताना एकेरी धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्येचा विचार केला गेला तर 29 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. नरेंद्र पाटील साठी संधी असेल टी शर्ट जिंकण्याचं. या चेंडूवर जर विकेट आला तर एमबी मेन्स फॅशन कडून टी शर्ट असेल. काय चेंडू हाताळलाय. कटर चेंडू. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 3 षटकांचा सामना संपन्न झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 29 या आकड्यावर. यस, ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेट झालेत. आता मात्र मोठ्या फटक्यांची नक्कीच अपेक्षा आहे खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या आपल्या खेळाडूंकडून. तो एका बाजूला विचार केला गेला तर योग्य तो षटक हाताळावं लागेल. कारण की 12 चेंडू आणि 23 ची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. टीम मीटिंग नकोय. चला बाकीचं क्षेत्ररक्षण लावून घ्या. संपूर्ण 11 प्लेयरची टीम मीटिंग नकोय. नक्कीच चौथं षटक हाताळण्यासाठी विक्रम भोईर ज्या खेळाडूकडे खूप वर्षाचा अनुभव आहे
त्या अनुभवाचा आता मात्र योग्य तो वापर करावा लागेल, कारण का हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये प्रेशर निर्माण होऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघावर. एका बाजूला विचार केला गेला तर सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील. विनायक आहेत स्ट्राईकवर. फलंदाजामध्ये फारसं काही करता आलं नाही नव्हतं विक्रमसाठी. आता मात्र कामगिरी गोलंदाजीच्या स्वरूपाने साकारावी लागेल. पहिला चेंडू विनायक साठी. पहिला चेंडू इथे लिडिंग एज होती. राजेश भोईर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फाईन लेगला चांगला चेंडू हाताळला होता. यावेळेस चेंडू कॅरी झालं नाहीये. शॉर्ट फाईन लेगला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. 11-22 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. प्रॉपर टाइम आहे का? शेवटच्या क्षणाला चेंडू प्रवीणच्या डोक्यावर मस्तक पे दस्तक देणारा हा ठोकलाय षटकार. नक्कीच उल्लेख केला होता हितेशचा सलामीला आला होता. आता मात्र सेट झालाय, त्यासाठी हा षटकार पाहायला मिळालाय. स्लोवर का तिचा चेंडू बॅकफुटला येऊन पंच केलाय. मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या टप्प्यावर येत असताना चेंडू उचलला गेलाय, फेकला गेलाय. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतं धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 38 38 मी या साईडला बघितलं. या साईडला येस, आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतात इट इज वाईड. थोडंसं प्रेशर नक्कीच निर्माण झालं षटकाराने. त्यानंतर दुसरा चेंडू स्लोवर गतीचा, त्यावर बॅकफुट पंच पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. निकेश आहे तिथे, वेगाने फेकी केली जाते. डायरेक्ट हिट केलं गेलं होतं. नक्कीच थोड्याशा यष्ट्या बचावल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. एक्केचाळीस धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतीये. धावा येत आहेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे का? यस, निकेश भोईर शेवटच्या क्षणाला चुकी करतोय. चेंडू हाताला ब्रश झाला, त्यानंतर चेंडू जमिनीवर आदळला. तिसरीसाठी वेगाने आला आणि इथे मात्र यस, इट इज आउट. तिसऱ्या धावेसाठी हे सेट फलंदाज हितेश मात्र वेगाने गेला होता. त्यानंतर वेगाने फेकी केली गेली निकेशनी. नक्की झेल जरूर सोडला गेला होता. त्यानंतर फेकी केली गेली. सेट फलंदाज रनआउटच्या माध्यमाने हितेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या 43. समोरच्या दिशेला उडवला. रडाल मध्ये चेंडू होता. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावलीये 6 धावांची मोहर. बिग 8-6.
क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. 3 धावसंख्येची गरज आहे. पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचं आहे. नाणेफेकी झाली आहे. दोन्ही संघांना विनंती असेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सन्माननीय भरत मिरकुडे आणि सन्माननीय मच्छिंद्र मिरकुडे यांचं व्यासपीठावर आगमन, त्यांचं स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. 3 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्कवर महेश. पहिला चेंडू टॅप केला गेलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवला गेलाय. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. समीकरण 2 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 2 धावसंख्येची गरज. धावसंख्या 50 कंप्लीट. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. त्यांना देखील माहिती जास्त धावांची गरज नाहीये, त्यामुळे फक्त आणि फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते.